श्री स्वामीराज माऊली. अगदी लहानपणापासून त्यांना स्वामी महाराजांच्या दर्शनाची आस लागली होती. पण घरच्या बिकट परिस्थितीमुळे त्यांना गोव्यावरनं थेट अक्कलकोटला जाणं तसं शक्य नव्हतं. मधल्या काळामध्ये कितीतरी वेळा त्यांना कमाईची संधीसुद्धा चालून आली, पण तेव्हा त्याने माणुसकीला अधिक प्राधान्य दिलं. पैशाकडे बघितलं नाही, आधी माणुसकी. आणि जेव्हा त्यांचं अक्कलकोटात जाणं झालं तेव्हा अगदी काही महिन्यापूर्वीच महाराजांनी समाधी घेतली होती. महाराजांचं सदैव दर्शन त्यांना कधी घडलं नाही, पण महाराजांनी त्यांच्याकडून एक महान कार्य करून घेतलं. आज गोव्यातील या थोर विभूतीचं आपण माहिती करून घेणार आहोत. स्वामी समर्थ महाराज त्यांच्यावरती प्रसन्न होते. स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी, नभे माझी करणी बोलवया. स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा, कृपा बळे वार्ता बोलतसे. नमस्कार भक्त मंडळी, श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पिळगावकर अगदी नेहमीप्रमाणे तुमचं खूप खूप स्वागत करतोय. एक अशी विभूती ज्यांना स्वामी महाराजांचं दर्शन घेण्याची अगदी लहानपणापासून आस होती, पण घरच्या परिस्थितीमुळे त्यांना ते कधी जमलं नाही. आणि जेव्हा जमलं तेव्हा नुकतंच महाराजांनी देह ठेवला होता. पण त्यांचं चरित्र ऐकून पाहता आपल्याला एक गोष्ट मात्र लक्षात येते का महाराजांनी त्यांना एका विशिष्ट कार्यासाठी नेमलं होतं आणि ते कार्य महाराजांनी त्यांच्याकडून करून घेतलं. सदैव दर्शन घडलं नसेल, पण ते कार्य मात्र महाराजांनी त्यांच्याकडून करून घेतलं. रत्नागिरीच्या वेतोशी गावचं हे भावे घराणं कोकणस्थ ब्राह्मण अगदी पिढीजात भिक्षुकी करीत आणि त्याचबरोबर वैद्यकी सुद्धा करत 1730 साली गोव्यातील भातगाव गावातील पाळी येथील नवदुर्गा देवीची त्यांना सनद मिळाली आणि ते ह्या देवीची पूजा अर्चा व सगळ्या सेवेमध्ये ते इथे येऊन स्थायिक झाले. रत्नागिरीतून हे घराणं गोव्याच्या पाळी गावी येऊन स्थायिक झालं. येथेच 1854 साली विष्णुपंतांचा जन्म झाला. विष्णुपंत आपल्या वडिलांच्या हाताखाली त्यांनी सर्व शिक्षण आपलं पूर्ण केलं. भिक्षुकीचं शिक्षण पूर्ण केलं, वैद्यकीचं शिक्षण सुद्धा पूर्ण केलं आणि पुढे हे दोन्ही व्यवसाय ते करत करत आपलं आयुष्य व्यतीत करत होते. वडिलांसारखेच प्रामाणिक, होतकुरू, कर्मठ आणि तेवढेच प्रेमळ सुद्धा. एका बाजूला भिक्षुकी चालली होती तर दुसऱ्या बाजूला वैद्यकी, पण पैशाला अजिबात प्राधान्य न देता समोरच्याचं काम आपल्याला प्रत्यक्ष परब्रह्माने दिलेलं आहे ही त्यांची भावना असायची. त्यामुळे ह्या भावनेनेच विष्णुपंतांनी सुद्धा वडिलांसारखं संबंध आयुष्य व्यतीत केलं. घरातली परिस्थिती तशी बेताचीच होती. बेताची कशाला, गरिबीचीच म्हणा ना. कारण दोन्ही वेळचं आपलं पोट भरतंय ना त्याच्यातच ते संतुष्ट. कधी पैशाच्या मागे कधी लागलेच नाहीत का बा ह्याच्यातून आपल्याला 2 पैसे सुटतील ते आपण बाजूला जोडून ठेवूया, हा कधी मनात त्यांचा विचार झाला नाही. कधी मनात तो विचार शिवलाच नाही त्यांच्या. पैसा म्हणू नका, प्रतिष्ठा म्हणू नका किंवा प्रसिद्धी म्हणू नका, या सर्व तिन्ही गोष्टीपासून ते लांब राहिले. रोज पहाटे उठून ते डोंगरावरती जात. डोंगरावरती जाऊन त्यांना पाहिजे नको ती ते सगळी जडीबुट्टी म्हणा, पालापाचोळा म्हणा, ते सगळं गोळा करून एकत्र घेऊन येत आणि त्याचा घरी आल्याला ते संबंध पाला तो सगळा व्यवस्थित स्वच्छ धुवून त्याचा काढा करत. त्यांच्याकडे असंख्य लोक उपचार खातर येत असत. या सर्वांना ते अगदी स्वतःच्या घरी ठेवून घेत. कोणाला 2-4 दिवस तर आजारपण त्याचं गंभीर असेल तर 4-4, 5-5 महिने स्वतःच्या घरी ठेवून त्यांची सगळी सेवा शुश्रूषा सगळं करून अगदी बरा ठणठणीत करूनच त्याला परत पाठवत. स्वतःच्या आई वडिलांची सेवा करावी अशी ते त्याच्या सर्व रुग्णांची सेवा करत. स्वतःच्या हाताने त्यांना जेवण भरवत, औषधोपचार करत आणि तो रुग्ण अगदी बरोबर ठणठणीत झाला की मग त्याला निरोप देत. त्या काळामध्ये गोव्यामध्ये पोटफुगीचा एक आजार झाला होता बघा. इतका तो गंभीर आजार असायचा की त्यात कितीतरी लोकांनी आपला जीव गमावलेला आहे. विष्णुपंतांच्या हाताला गुण होता. विष्णुपंतांकडे आलेला एकही रुग्ण कधी जास्ती दिवस आजारी पडला नाही का जास्ती दिवस आजारी राहिला नाही. विष्णुपंतांकडे यायचा, विष्णुपंत त्याला खूप प्रेमाने वागवायचे.
अगदी स्वतःच्याच घरचा कोणतरी रक्तामासाचा असल्यासारखं त्याची शुश्रूषा करायची. आणि त्यामुळे भगवंतानी त्यांना एक यश दिलं होतं. हा पोटदुखीचा आजार काय झाला, पोटफुगीचा आजार, सगळ्यांची पोटे अशी मोठी मोठी फुगायची आणि त्याच्यातच त्यांचा अंत व्हायचा. मग काय विचारावं. लोक सगळे धावत धावत विष्णुपंतांकडे यायचे. विष्णुपंतांनी आपल्या अंगणात एक मोठा तंबू बांधला. त्या तंबूमध्ये त्या सगळ्या रुग्णांना ठेवत, कारण शेकडो रुग्ण यायचे त्यांच्याकडे त्या काळामध्ये. आणि ह्या रुग्णांवरना औषधोपचार कसा करायचा त्याच्यावर त्यांनी एक विशेष अभ्यास केला. आजच्या भाषेत म्हणायचं तर रिसर्च. आणि त्या रिसर्चच्या अंती त्यांनी एखादा विशेष पालापाचोळा त्यांनी गोळा करून आणला, ज्याच्या काड्याने त्या सर्व रुग्णांना गुण येत असत. हा जीवघेणे रोग, ह्याच्या कितीतरी लोकांचे जीव गेलेले होते. आणि अशा वेळेला विष्णुपंतांकडे जे जे रुग्ण आले ते अगदी बरे होऊन खणखणीत होऊन परत गेले. त्यांचा हा औषधोपचार इतका गाजला की त्यांच्याकडे असंख्य लोक येऊ लागले. ह्या पोटफुगीच्या रोगातून तर ते बरेच झाले, ती साथ संपली. पण त्याच्यानंतर सुद्धा ते इतके प्रसिद्ध झाले, इतक्या लोकांना ते माहीत झाले का लोकांची त्यांच्याकडे रीघ लागायची, रीघ. खरं तर हा काळ जो होता त्याच्यामध्ये त्यांनी काही पैसे जोडले असते तर त्यांनी मनामध्ये विचार केला असता तर, पण त्यांनी कमाईला किंवा पैशाला कधीच प्राधान्य दिलं नाही. प्रत्येक जण यायचा, त्याची ते सेवा आधी करायची, त्याला औषधोपचार करायचे, त्याला गुण आला की निस्वार्थीपणे त्याला निरोप द्यायचे. कधी हात पुढे काढून कधीच कोणाकडे पैसा मागितला नाही. कारण एका बाजूला भिक्षुकी चाललेलीच, त्याच्यातून त्यांना त्यांच्या पोटभरीसाठी काय ना काय मिळायचं. अगदी ओतून मातून मिळालं नाही तरी 2 वेळ त्यांचं पोट मात्र ते व्यवस्थित भरायचे. त्यांचं आणि त्यांचे कुटुंब हे कधी उपाशी झोपलं नाही. कितीही गरिबी असली तरी मातीच्या घरात राहत असत, रोज जमीन सारवावी लागत असत, पण नवदुर्गा देवीने कधी त्यांना उपाशी झोपून दिलं नाही. पण पैसा अजिबातच कमवला नाही हो, अगदी कधीच नाही. अगदी लहानपणापासून त्यांना स्वामी महाराजांच्या दर्शनाला जाण्याची आस लागली होती. पण पैसाच हातात नसल्यामुळे गोव्यावरनं कसे काय ते जाणार तिथे. गोव्यावरनं सोलापूरचा त्या काळातला प्रवास हा नाही म्हटलं तरी थोडा खर्चिकच असायचा. हाताकडे 2 पैसे असल्याशिवाय कोणी या प्रवासाला जात नसत. त्यामुळे हा मात्र प्रवास त्यांचा कितीतरी दिवस राहून गेला. पण त्यांना महाराजांची आठवण मात्र नेहमी असायची. आपल्याला जेव्हा जमेल तेव्हा अक्कलकोटला जाऊन आपण महाराजांचं दर्शन घेऊया, ही त्यांनी अगदी मनाची गाठ बांधली होती. अशातच त्यांचं काही निमित्ताने सांगली मिरजला जाणं झालं. आयुर्वेदाच्या पुढच्या अभ्यासासाठी ते तिथे गेले होते. आणि तिथे त्यांना आठवलं की आपल्याला महाराजांचं दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटला जायचे. तिथून ते तडक अक्कलकोटला गेले. पण तोवर उशीर झाला होता. काही महिन्यांपूर्वीच महाराजांनी देह ठेवला होता. महाराजांच्या समाधीचं त्यांनी दर्शन घेतलं. एवढ्या वर्षापासून महाराजांचं दर्शन घेण्याची ती आस, इच्छा, आणि महाराजांकडे जाणं झालं सुद्धा तर महाराज तिथे नाहीत. अगदी काही महिन्यांपूर्वीच महाराजांनी देह ठेवलेला होता. थोडक्यासाठी त्यांचं महाराजांचं दर्शन चुकलं होतं. त्यांना किती वाईट वाटलं असेल याची आपण कल्पना सुद्धा करू शकणार नाही. महाराजांच्या समाधी समोर त्यांनी जे काही त्यांना सांगायचं होतं ते सगळं सांगितलं. त्यांना खरोखर गळीवरून आलं. कुठेतरी त्यांना असं सुद्धा वाटलं असावं की असा काय माझा दोष आहे का काही महिन्यांपूर्वी महाराजांनी देह ठेवावा आणि त्यानंतर माझं इथे येणं व्हावं. लहानपणापासून मी महाराजांचं अक्कलकोटला येण्याचा विचार करतोय, पण तोवर मी पोचूच शकलो नाही आणि महाराजांनी देह ठेवल्यानंतरच पोचलो. महाराजांच्या अवतीभोवती जे कोण भक्तमंडळी असायची ती सर्व त्यांना भेटली. बाळप्पा, भुजंगा, त्यांच्याशी सगळ्यांशी त्यांचं संभाषण झालं. त्या सर्वांकडून त्यांना कळलं की महाराज नेमके कसे होते. सगळ्यांना गहीवरून आलेलं महाराजांच्या विषयावरती. आणि प्रत्येकाला असं वाटत होतं की मी माझ्या महाराजांबद्दल किती सांगू आणि किती नाही. विष्णुपंतांनी सर्वांचं ऐकून घेतलं आणि डोळ्यासमोर त्यांच्या महाराजाशी उभे राहिले. मग काय, त्यांचं सतत 1-2 वर्ष अक्कलकोटला येणं जाणं चालू ठेवलं त्यांनी. रोज वेगवेगळ्या लोकांना ते भेटत असायचे. त्यांच्याकडून भरपूर माहिती घेत होते ते.
महाराजांचं स्वरूप, महाराजांचं वर्तन, स्वामी महाराजांनी असंख्य लोकांवर केलेली कृपा, सर्व सर्व काही त्याच्या ते नोंदी करून ठेवल्या त्यांनी. 2-2.5 वर्ष ते अक्कलकोटला सदोदित येत असत. जणू त्यांना आता ध्यासच लागलेला. त्यांच्या डोळ्यासमोर महाराज असे उभे राहत होते. ज्या ज्या गोष्टी त्या महाराजांबद्दल ऐकत, महाराजांच्या सेवेकरांच्या मुखातून ऐकत, त्या गोष्टी जणू काय त्यांच्या समोर सगळं घडत होतं. इतके त्या महाराजांशी एकरूप झाले. देहस्वरूपामध्ये महाराजांचं दर्शन घडलं नसेल, पण त्यांचा एक गोष्टीची जाणीव झाली का मी अक्कलकोटला आलो, स्वामी महाराजांचं असंख्य सेवेकरांशी, असंख्य त्यांची कृपांकित लोकांना जेव्हा मी भेटतो, त्यांच्या तोंडून महाराजांना ऐकतो, महाराजांच्या लीला ऐकतो, महाराजांचं स्वरूप ऐकतो, महाराजांचं वर्तन, महाराजांचं वागणं, हे सर्व लोकांना अगदी घईवरून सांगायचे. आणि ते सगळं ते ऐकून इतके ते प्रभावित झाले का त्यांनी ठरवलं की आता आपण महाराजांचं संबंध चरित्रच लिहायला घ्यायचं. भक्त म्हणजे हे चरित्र, विष्णुपंत महादेवपंत भावेंनी लिहिलेलं हे चरित्र, भले त्यांनी स्वामी महाराजांना बघितलं नसेल, पण हे चरित्र सुद्धा मूळ चरित्रातच येतं बरं का. अगदी मूळ चरित्रातच येतं. असे काही इतर चरित्र सुद्धा आहेत, त्याच्याबद्दल मी बोलणार आहे तुमच्याकडे. त्या लेखकाने महाराजांना प्रत्यक्ष बघितलं नसेल, मान्य, पण महाराजांचं दर्शन घडलेलं आहे, महाराजांची सेवा ज्यांना घडली त्या लोकांना ते भेटले प्रत्यक्ष, आणि त्यांच्या मुखातून जे ऐकलेल्या ज्या गोष्टी आहेत ते काल परवाकडे घडलेल्या त्या त्यांनी टिपून ठेवलेल्या होत्या. आणि त्याच्यावरती त्यांनी स्वामी समर्थ महाराजांचं 1-2 नाही तर 25 अध्यायाचं चरित्र लिहिलं. 25 अध्याय. विष्णुपंत भावे हे विद्वान सुद्धा होते आणि त्यावर महाराजांची त्यांच्यावरती कृपा होती. कारण महाराजांचं चरित्र आपण लिहावं ही त्यांना स्फूर्ती झाली होती. त्यांनी ते काय ठरवलं नव्हतं स्वतःहून. ते गेलेल्या महाराजांचं दर्शन घेण्यासाठी, पण काही महिन्यांपूर्वीच महाराजांनी देह ठेवला होता. पण जी काय त्यांना महाराजांची माहिती मिळाली, प्रत्यक्ष याच देही ह्याची डोळा महाराजांची सेवा घडलेली आहे, महाराजांचे कृपांकित लोक जी अक्कलकोटात होती, ज्यांना महाराजांचं स्मरण होतच ते गईवरून यायचं, त्यांना महाराजांवरती त्यांचं अफाट प्रेम होतं. असे लोक विष्णुपंतांना भेटले आणि त्यांनी विष्णुपंतांना महाराजांबद्दलची माहिती दिली. आणि त्याच्यातून हे जे घडलेलं जे चरित्र आहे ते निशंकपणे अगदी मूळ चरित्रच आहे. आणि अशा पद्धतीने विष्णुपंत भावेनी अक्कलकोटात 2-3 वर्ष सतत जाऊन वेगवेगळ्या लोकांना भेटून स्वामी समर्थ महाराजांचं 25 अध्यायी चरित्र केलं. भक्त म्हणजे हे चरित्र त्यांनी स्वतः त्यांच्या हयातीमध्ये 1910 साली प्रकाशित सुद्धा केलं. गोव्यासारख्या परिसरामध्ये स्वामी महाराज सर्वांना कळले ते विष्णुपंत भावेंच्या चरित्रामुळे. पण विष्णुपंतांना कुठेतरी काहीतरी असं वाटत होतं की अजून हे चरित्र पूर्णत्वाला गेलेलं नाहीये, काहीतरी राहिलेलं आहे. पुढे महाराजांची जशी आज्ञा येईल तसं आपण ते सुद्धा करूया. त्यांची भिक्षुकी, त्यांची वैद्यकी याच्यात ते व्यस्त असत. आणि उरलेला वेळ जो काय असायचा तो स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणात त्यांचा जायचा. बघता बघता त्यांनी अखंड नामस्मरणाचा जणू विडा उचलला होता. त्यांची भिक्षुकी चालत असताना, त्यांची वैद्यकी चालत असताना मुखात मात्र त्यांचं स्वामींचं नाम सदोदित चालू असायचं. पाहता पाहता ते व्यक्त झाले. संसारातून मुक्त होण्यासारखं त्यांना वाटू लागलं. गोव्यामध्ये पोर्तुगीजांचं राज्य होतं. हे पोर्तुगीज लोक कोणालाच त्यांचा धर्म पाळू देत नसत. कुठलीही धार्मिक विधी चालत असेल कुठे तर ते आवर्जून त्याच्यामध्ये व्यत्यय आणत असत. आणि अशा परिस्थितीत सुद्धा विष्णुपंतांनी कायम अनुष्ठानं केली. ईश्वर चिंतनामध्ये ते भरपूर वेळ व्यतीत करत. एका बाजूला स्वामी महाराजांचं अखंड नामस्मरण, त्यांची भिक्षुकी, त्यांची वैद्यकी, लांब लांबच्या लोकांचे त्यांची ती सेवा शुश्रूषा, आणि त्याच्यातच त्यांची ती अनेक प्रकारची अनुष्ठानं.
1932 साली वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला आणि काही दिवसांनी आपलं घर सुद्धा सोडलं. आता मात्र ते नवदुर्गेच्या मंदिरातच कायम राहत असत. ईश्वर चिंतनामध्ये ते सदोदित असत. सर्व काही ठीकठाक चाललं होतं. लोक त्यांना देव माणूस मानत. त्यांच्या साध्या दर्शनाने सुद्धा लोकांची कामं होत असत. आयुष्याला कंटाळलेली लोक सुद्धा त्यांच्याकडे येत. विष्णुपंत डोळे बंद करून तिथे ध्यानस्थ बसलेले असत. पण कधी जर डोळे उघडून जर कोणाकडे साधी दुष्टक्षेप जरी केली तरी तो समोरचा माणूस इतका संतुष्ट होत की त्याची तो सर्व व्यथाच विसरून जात. आणि असे सगळं चालत असताना एके दिवशी सकाळी एक कोणतरी माथेफिरू माणसाने विष्णुपंताच्या डोक्यावरती एक भला मोठा दगडी पाटा घातला. तो पाटा इतक्या जोराने मारला की सर्वत्र रक्ताच्या खिळकांड्या उडाल्या. विष्णुपंत मात्र स्वामी स्वामी करत तिथे शांत बसले होते. पण लोकांनी हे जेव्हा बघितलं तर लोक घाबरली. त्यांची मुलं, त्यांची नातवंड सगळे धावत धावत त्या मंदिरात आली. त्यांना तिथून उचलून औषधोपचारासाठी इस्पितळात घेऊन गेले. डोक्याची शक्ल झाली होती. आता हा माणसाचा जीव वाचतो की नाही हे सुद्धा लोकांना माहिती नव्हतं. पण विष्णुपंतांनी या अगोदर कितीतरी लोकांचे जीव वाचवले होते. कुठेतरी काहीतरी त्यांचं पुण्य गाठीस जमा होतं. त्यामुळे विष्णुपंत यातून लखलखीत बरे झाले. विष्णुपंतांनी संन्यास ग्रहण केला आणि स्वतःचं नाव केवलानंद स्वामी म्हणून ठेवलं. लोक त्यांना केवलानंद स्वामी म्हणून ओळखत असत. आता त्यांनी लिहिलेलं स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्राचा उत्तरार्थ लिहायचे त्यांना वेध लागले. तसं बघायला गेलं तर आधी त्यांनी लिहिलेलं स्वामी समर्थ महाराजांचं 25 अध्याय चरित्र त्याच्यात त्यांना काहीतरी कमतरता वाटतच होती. आणि म्हणून त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्राचा उत्तरार्थ लिहायला घेतला. या उत्तरार्थाचे त्यांनी 10 अध्याय पूर्ण केले. आता हे चरित्र 35 अध्यायाचं झालं. श्री स्वामी समर्थ महाराजांनी देह ठेवल्यानंतर काही दिवसातच तिथे जाऊन लोकांशी बोलून त्यांनी ते चरित्राचं लिखाण केलं होतं. म्हणून या चरित्राला सुद्धा मूळ चरित्र म्हणायला हरकत नाही. त्यांच्या मनात असलेलं काम आता पूर्ण झालेलं. ते नेहमी म्हणायचे, आता मला आयुष्यात करण्यासारखं काहीच राहिलेलं नाही. स्वामी समर्थ महाराजांच्या अखंड नामस्मरण चिंतनामध्ये मी वेळ घालवीन. जेव्हा मला ते बोलवतील तेव्हा मी त्यांच्याबरोबर निघून जाईन. माझं आयुष्य आता पूर्णतः सार्थकी लागलेलं आहे. स्वामी समर्थ महाराजांसारखं दैवत सुद्धा मला लाभलेलं आहे. महाराजांनी माझ्याकडून जे काही करून घ्यायचं होतं ते करून सुद्धा घेतलेलं आहे. आता त्यांनी कधी हाक मारली तरी चालेल, मी तयार आहे. आणि भक्तमंडळी असंच झालं. भाद्रपद वैद्य तृतीया शके 1863 म्हणजे 1941 साली आपल्या घराच्या ओसरीवर ते बसले होते. रात्री सुमारे 10 वाजताची वेळ होती. स्वामींना त्यांनी जोराने हाक मारली. स्वामी असं म्हणून त्यांनी आपली मान टाकली. विष्णुपंत उर्फ केवलानंद स्वामींनी कधीच स्वामी महाराजांनी इतक्या जोरात हाक मारली नव्हती. त्यामुळे घरातली माणसं धावत धावत बाहेर आली. पाहतात तो काय, विष्णुपंतांनी देह ठेवला होता. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी ते पूर्णतः विलीन झाले होते. स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना आधी अखेरच्या क्षणापर्यंत साथ दिली. त्यांच्याकडून चरित्राचा उत्तरार्थ लिहून घेण्यासाठी जणू त्यांना पुनर्जन्मच बहाल केला होता. नाहीतर त्यांचा शेवट तेव्हाच आला होता जेव्हा त्या पाथेफिरू माणसाने त्यांच्या डोक्यावर तो दगडी पाटा मारला होता. त्या अवस्थेत ते कसे जगले ते कितीतरी लोकांनी त्याला नवल केलं बरं. पण स्वामी महाराजांना त्यांच्याकडून एक विशिष्ट काम करून घ्यायचं होतं म्हणून ते त्यापुढे जगले आणि व्यवस्थित जगले. डोक्यावरती भला मोठा एवढा पाटा पडलेला असताना सुद्धा त्यांच्या स्मरणशक्तीला जरा सुद्धा आज लागली नाही. त्यांना पूर्णतः सगळं स्मरण होत होतं. आणि म्हणूनच त्यांनी 10 अध्याय लिहिले नाही का. श्री स्वामी समर्थ महाराजांचं जे चरित्र त्यांनी प्रकाशित केलं होतं त्यांचे पुन्हा त्यांनी उत्तरार्थ 10 अध्याय लिहिले आणि ते चरित्र पूर्ण केलं. आणि अखेरी कसलीच आस न राखता त्यांनी आपला देह स्वामीचरणी विलीन केला. या विष्णुपंतांना श्री स्वामी भक्तांना समस्त स्वामी भक्तांतर्फे खरोखर दंडवत. त्यांचे 35 अध्याय त्यांनी लिहिलेलं स्वामी समर्थ महाराजांचं चरित्र तसं दुर्मिळच, पण स्वामी कृपेने आपल्याला ते मिळालेलं आहे. आज केवलानंद महाराजांची पाळीला समाधी सुद्धा आहे.
तिथे रोज दिवा लागतो, सर्व उपासना होतात, आरती भजन सर्व काय होतं. या थोर श्री स्वामी भक्ताला खरोखर काय म्हणावं ते कळत नाही. भक्तगण त्यांच्या प्रारब्धामध्ये, त्यांच्या नशिबामध्ये महाराजांचं सदैव दर्शन नव्हतं मान्य, पण महाराजांनी त्यांना कधीच काही कमी करू दिलं नाही. त्याच्यावरती अखंड कृपा केली. त्यांच्याकडून आपलं 35 अध्यायाचं चरित्र लिहून घेतलं. खरोखर त्यांचं नशीब खरोखर बलवत्तर होतं. महाराजांचं दर्शन नको करू द्या, पण प्रत्यक्ष महाराज त्यांच्या डोळ्यासमोर उभे राहिले आणि म्हणूनच ते चरित्र लिहून घेतलं, नाही का. भक्तमंडळी, स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करूया, त्यांचं स्मरण करूया. कारण परब्रह्म परमेश्वराचं एक असं स्वरूप आहे की त्यांनी त्यांच्यासारखे परीस निर्माण केले. परिसाचा स्पर्श होऊन नेहमी सोनं होत असतं, पण स्वामी समर्थ महाराज हे असं परीस आहे की त्याच्या स्पर्शाने दुसरं परीस निर्माण झालं. जसे विष्णुपंत भावे, आपण विष्णुपंत भावेंचं सुद्धा स्मरण करूया. त्यांच्यावर घडलेल्या स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचं स्मरण करूया आणि म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दासपद, द्यावे दासपद, मज द्यावे दासपद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.